हे कुरकुरीत असे वांग्याचे काप केले ना की भाकरी चपाती पाहिजेच असं काही नाही, हे नुसतेच खायला सुद्धा अप्रतिम लागतात. तर त्याच कुरकुरीत वांग्याच्या कापासाठी मी इकडे एक मस्त मोठं वांग घेतलं, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. मग त्याचे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम साईजमध्ये असे गोल काप केले. मग मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण घेतलं, त्यामध्ये मी हळद, मसाला, गरम मसाला, धने जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घेऊन हा मसाला पूर्ण असा वांग्याच्या कापाला लावून घेतला. मग इथे मी सेम प्रमाणात रवा आणि तांदळाचं पीठ घेऊन त्यात मी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडंसं मीठ घातलं. तुम्ही नुसतं तांदळाचं पीठ किंवा नुसतं रवाच घेतला तरी चालेल. मग हे वांग्याचे काप असे ह्या तांदळाच्या पिठात आणि रव्यात असे बुडवून गॅसवर मी तवा ठेवला. तवात तेल घालून हे काप असे व्यवस्थित ह्यात सोडले. मंद गॅसवरती मी हे गोल्डन ब्राऊन होईस्तोवरती सोलो फ्राय करून घेतले. छान असे कुरकुरीत आणि चमचमीत वांग्याचे काप तयार आहेत. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप झटपट रेसिपी आहे आणि म्हणून तुम्ही पण आपल्या चॅनलला पटपट एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.